परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी पास्टर अमर कुमार दिवे स्वागत करत आहे. प्रगटीकरण अध्याय 22 आणि वचन 15 मध्ये आपण या आठवड्यामध्ये आहोत. तर त्या ठिकाणी 7 महाभयंकर पाप आहेत आणि 7 महाभयंकर पातक ज्या व्यक्तीमध्ये आहेत त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. कारण प्रगटी 22 आणि वचन 15 मध्ये ते सर्व लोक बाहेर राहतील. बाहेर म्हणजे कुठे? जिथे रडणे आणि दात खाणे चालेल. नरक एक यातनेचं ठिकाण आहे, एक पीडेचं ठिकाण आहे, एक क्लेशाचं ठिकाण आहे, ज्यामध्ये मनुष्य एकदा गेला की त्याला परत वापस येता येत नाही. एखादी मुलगा आरोपी बंदीगृहात असेल तर त्याला सुटण्याची संधी आहे. एखादे हरवलेला त्याला शोधून आणण्याची संधी आहे. एखादी व्यक्ती बिमार ऍडमिट झाला तर त्याला परत एकदा डिस्चार्ज घेऊन घराकडे वापस येण्याची संधी आहे. परंतु नरक असे एक ठिकाण आहे की संपूर्ण पवित्र शास्त्राची ओळख असताना, देवाच्या वचनाची माहिती असताना, देवाच्या आज्ञेची लताताई मोबाईल म्यूट करा. सिस्टर लता मोबाईल म्यूट करा. आणि सगळी काही माहिती असताना जर जाणून बुजून कळत न कळत हेतू पुरस्कार मनुष्य जर पापामध्ये पडत असेल तर त्यांच्यासाठी सार्वकालिक नरक आहे. ज्या लोकांना सत्य माहिती नाही त्या लोकांचा न्याय परमेश्वर कसा करेल मला माहिती नाही. परंतु ज्यांना सत्य माहिती आहे, सिस्टर लता मोबाईल म्यूट करा म्हटलं ना मी. मोबाईल म्यूट करून घ्या. नाही होत तर मग कोणी बोलू नका तिथे. नाही नसल होत ना तर बोलू नका, शांत राहा. आणि म्हणून नरक असं एक यातनेचं ठिकाण आहे की ज्यामध्ये एकदा मनुष्य गेला की त्याला परत वापस येण्याची संधी नाही. मग प्रगटी 22 आणि वचन 15 मध्ये 7 प्रकारचे लोक यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. नंबर 1 कुत्रे म्हणजे कुत्र्यासारखे भुंकणारे लोक. नंबर 2 चेटके म्हणजे जादू टोना करणारे लोक. नंबर 3 जारकर्मी म्हणजे व्यभिचाराच्या पापात स्वतःला वाहून देणारे लोक. त्यानंतर नंबर 4 खून करणारे म्हणजे एखादी व्यक्ती जरी एखाद्याचा खून करतो किंवा एखाद्याला मूर्ख म्हणतो तरी तो नरक अग्नीच्या शिक्षेस पात्र आहे. आणि नंबर 5 मूर्तीपूजक म्हणजे निर्माणकर्त्याला सोडून निर्मितीची उपासना करणारे लोक. निर्माणकर्त्या जिवंत देवाला सोडून निर्मितीच्या पाठीमागे लागणारे लोक यांना अनंत काळाच्या नरकामध्ये बाहेर टाकण्यात येईल. इतकं आपण आतापर्यंत 5 गोष्टी पाहिल्या. 1 2 3 4 5. आज 6वी गोष्ट कोणती आहे? लबाडीची आवड धरणारे लोक. लबाड या शब्दाचा अर्थ काय आहे? कोणीतरी सांगू शकेल का? लबाड या शब्दाचा अर्थ काय आहे? फसवेगिरी करणे. शैतानाचा बाप. लबाड या शब्दाचा अर्थ फसवेगिरी करणे किंवा खोटं बोलणे. बरोबर आहे ना? ठकवणे असा त्याचा अर्थ निघू शकतो. लबाड म्हणजे कोणाला तरी फसवणे, कोणाला तरी ठकवणे अशा प्रकारे होतो. काही वर्षापूर्वी
माझा एक मित्र होता राजू, आणि त्याच्याकडे गाय होती. आणि ज्याप्रमाणे ताव्यावरती चपाती राहते तेवढा मोठा घाव आणि तेवढी मोठी जखम त्या गायीला, त्या जनावराला होती. आणि ती कॅन्सर झालेली गाय त्यांनी एका व्यक्तीला चुपचाप रात्रीची वेळेस विकली. आणि रात्रीच्या वेळेस विकल्याच्या नंतर रातून त्या गायीचं का त्या बैलाचं मटण तयार केलं. आणि दुसऱ्या दिवशी, सोमवाऱ्या दिवशी, मी ज्या गावात राहतो त्या ठिकाणी विकण्यात आलं. तर त्या ठिकाणी भरपूर लोक ते मटण घेण्यासाठी येत होते. मी हे मटण खात नाही कधीच. मी चिकन, बिर्याणी, मासा हे माझं आवडतं आहे, पण ते मी खात नाही. पण माझ्या चर्चच्या पलीकडून तो रस्ता होता आणि त्या ठिकाणी भरपूर आपले प्रार्थनेचे लोक जाऊन तिथलं ते मटण आणत होते आणि आनंदाने बनवून खात होते. तेव्हा मी म्हटलं की अरे देवा, कॅन्सर झालेली गाय, ताव्या एवढी जखम, आणि त्या गायीचा मटण कापून त्याने 500 रुपयाची जिवंत गाय घेतली आणि 5,000 रुपयाचं मटण त्यांनी विकलं. या गोष्टी खाणाऱ्यांनी पाहिलं नाही, कापणाऱ्यांनी पाहिलं नाही, विकत घेणाऱ्यांनी पाहिलं नाही. परंतु ज्या देवाने या मानवाची निर्मिती केली, त्या देवाला या सगळ्या प्रकारच्या लबाड्या, या सगळ्या प्रकारच्या लबाडीपणा हे सगळं काही देवाला कळत आहेत. आणि म्हणून जगात लबाड बोलणारे, म्हणजे खोटं नाटं बोलणाऱ्या लोकांची संख्या पुष्कळ आहेत. कदाचित तुमच्याकडे गायी असतील, गायाचं दूध तुम्ही काढता आणि रात्रीच्या वेळेस कळशीभर पाणी टाकता आणि सकाळी विकता. तुम्हाला वाटतंय की दूधवाला पाहत नाही, दूध विकत घेणारे पाहत नाही. परंतु ज्या देवाने तुम्हाला आणि मला निवडलं त्या देवाचं लक्ष आहे. काही लोक आपल्या घरात लाईटाचा आकडा टाकून मस्तपैकी हीटर चालू करतात, मीटर चालू करतात आणि आकडा टाकतात. त्यांना वाटते की आम्हाला कोणी बघत नाही, त्यांना वाटते आम्हाला कोणी पाहत नाही. परंतु ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले त्या परमेश्वराचे लक्ष असे आकडा टाकणारे लबाड लोकांकडे त्या देवाचं लक्ष लागलेलं आहे. काही ठिकाणी आपण पेट्रोल डिझेल टाकायला जातो आणि पेट्रोल डिझेल टाकत असताना आपलं लक्ष इकडे तिकडे गेलं की एक कप, अर्धा ग्लास ते त्या ठिकाणी पेट्रोल कमी टाकून त्याच्यातून काही पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटते की आम्हाला कोणी बघत नाही. परंतु जगामध्ये ज्या देवाने मानवाची निर्मिती केलेली आहे त्या देवाचं लक्ष प्रत्येक व्यक्तीकडे आहे. आणि म्हणून जे लोक लबाड बोलणारे आहेत, लबाडीची आवड धरणारे आहेत, ज्यांच्या घरामध्ये आकडा टाकलेला आहे, ज्यांच्या घरामध्ये दुधामध्ये पाणी टाकलेलं आहे, ज्यांच्या घरामध्ये लबाडीच्या वस्तू आहेत, अशा कोणत्याही व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. पृथ्वीवर लबाडी करून तुम्ही मुंबईत, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये मोठंच्या मोठं घर बांधू शकाल, मोठंच्या मोठा बंगला बांधू शकाल, मोठीच्या मोठी गाडी तुम्ही घेऊ शकाल, सगळ्या प्रकारची सुखसुविधा तुम्ही घेऊ शकाल. परंतु लबाड लोकांनी जे लबाडी केलेली आहेत त्यांना मात्र परमेश्वराच्या राज्यामध्ये
प्रवेश नाही. म्हणून लबाड या शब्दासाठी कलसेकरास पत्र अध्याय 3 काढा. कलसेकरास पत्र अध्याय 3 आणि वचन 8 ते 10 बघा काय सांगते. कलसे 3 8 ते 10. परंतु आता क्रोध, संताप, दृष्टपणा, निंदा, मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकाशी लबाडी करू नका. ही देवाची काय आहे विजय? काय आहे? आज्ञा. काय आहे विजय? काय आहे? आज्ञा. कोणती आज्ञा आहे? कलसे 3 आणि वचन 9. एकमेकाशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकला आहे. जुना मनुष्य म्हणजे आदाम. विजया मॅडम, माझा आवाज येतो का तुम्हाला? हा, जुना मनुष्य कोण आहे विजया? आदाम. आणि आदामाला त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. आणि जो नवा मनुष्य आपण निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण करा. म्हणजे जुन्या मनुष्याला तुम्ही धारण करू नका. जुन्या मनुष्याचा स्वभाव तुम्ही धारण करू नका. जुन्या मनुष्यावर विश्वास ठेवू नका. तर जो नवीन मनुष्य, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो तुमच्या आणि माझ्यासाठी या जगात आला, तुमच्या आणि माझ्यासाठी तो या जगात मेला आणि तिसऱ्या दिवशी जो जिवंत झाला, तो पवित्र देव, तो नवीन मनुष्य धारण करा. म्हणून राग, क्रोध, गलबला, निंदा, दृष्टपणा या सगळ्या गोष्टी आपल्यापासून दूर करा. या सगळ्या गोष्टी आपल्यापासून दूर करा. एकमेकाशी लबाडी करू नका. एकमेकाशी लबाडी करू नका. तुम्हाला आठवते का, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे विकणारे लोक गोड आंब्याची फोड आपल्याला दाखवतात आणि म्हणतात आंबा लय गोड आहे, आणि बाकी सगळे आंबट आंबे आपल्याला देतात. फसवेगिरी करतात की नाही करत? करतात. फसवेगिरी करतात. एखादी साडीच्या दुकानात, कपड्याच्या दुकानात तुम्ही जा, 700 रुपयाची साडी 1200 रुपयाला देतात आणि आपली फसवेगिरी करतात की नाही करत? करतात. म्हणून देव म्हणतो की एकमेकाशी लबाडी तुम्ही करू नका. जिथं होय आहे तिथं होय, आणि जिथं नाही आहे तिथं नाही. सगळ्या प्रकारचा क्रोध, संताप, दृष्टपणा, निंदा, शिवीगाळी हे सर्वच्या सर्व आपल्यापासून दूर करा, असं कलसे 3 वचन 8 सांगते. आपल्यापासून दूर करा म्हणजे ज्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत, ज्या आपल्या रक्तामध्ये, जुन्या स्वभावामध्ये बांधलेल्या आहेत, जुना मनुष्य म्हणून बांधलेल्या आहेत, तो जुना मनुष्य आपल्या कृतीपासून दूर करा. आणि जो नवा मनुष्य आहे, ज्याने आपल्याला नवी उत्पत्ती बनवलेली आहे, ज्याच्या निष्कलंक रक्ताने आपल्या पापाची क्षमा झालेली आहे, त्या नवीन जिवंत देवाचा स्वीकार करा आणि एकमेकाशी लबाडी करणे, फसवेगिरी करणे, एकमेकाशी खोटं नाटं बोलणे हे सर्वच्या सर्व आपल्यापासून दूर करा, असं देवाचं वचन सांगते. कारण लबाडीची आवड धरणारे या कोणालाही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. लबाडीची आवड धरणारे यांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. ओके विजया, इपिस्करास पत्र अध्याय 4 25 ते 27 वचन वाचा. विजया मॅडम, इपिस्करास पत्र अध्याय 4 आणि 25 ते 27. इपिस्करास पत्र अध्याय 4 25 ते 27 आणि उंच आणि मोठ्या आवाजात वाचा, जसं विजय भाऊ वाचतात.
आणि घाबरू नका मला, माझा आवाज तसाच आहे. पण म्हणून मी लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्यांबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असतानाही सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. ओके. प्रभू या वचनातून आम्हाला आशीर्वादित करो. थँक्यू विजय मॅडम. सुरुवातीचा शब्द वाचा परत एकदा, 25 वचन. म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्यांबरोबर खरे बोला. कारण आपण एकमेकाचे कोण आहोत? अवयव आहोत. बघा, तुम्ही लबाडी सोडून तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर, आपापल्या मित्रांबरोबर, आपापल्या घरच्या लोकांबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकाचे अवयव आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपण एकमेकाचे अवयव आहोत. ख्रिस्ताचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ नातं आहे. ख्रिस्ताचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा काय आहे? श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आपण प्रभूमध्ये एकमेकाशी जुळलो, येशूमध्ये एकमेकाशी जुळलो. आपण एकमेकाचे अवयव आहोत. जर तुम्ही जिभेनं खोटे बोलाल तर तुमची जीभ त्यांच्या जिभेला जॉईंट झालेली आहेत. तुम्ही जर कानाने एकमेकाची निंदा नालस्ती ऐकाल तर तुमचे कान, त्यांचे कान आणि देवाचे कान एकमेकाशी जॉईंट केलेले आहेत. कारण जेव्हा देवाने आदामाची निर्मिती केली तेव्हा देवाने कान बनवला, देवाने डोळे बनवले, देवाने जीभ बनवली, देवाने शरीर बनवलं आणि त्याच्या प्रतिरूपाचं मनुष्याला बनवलं. म्हणजे देवाने प्रत्येकाला वेगवेगळी जीभ बनवली का विजया? नाही, एकच बनवली. प्रत्येकाला वेगवेगळे डोळे बनवले का विजया? बोलत राहा. नाही, एकच बनवलेले आहे. आणि म्हणून डोळे एक आहेत, जीभ एक आहे, तोंड एक आहे, अवयव एक आहे. आणि म्हणून आपण एका देवाचे लेकरं आहोत. योहान 1:12 जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला अशा प्रत्येकाला त्यांनी देवाची मुलं होण्याचा काय दिला? अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून आपण एक अवयव असल्यामुळे एकमेकाशी तुम्ही खरे बोला. तुम्ही लबाडी करणं सोडून द्या आणि सैतानाला वाव देऊ नका असं बायबल सांगते. आणि एवढंच नव्हे तर वचन 26 सांगते की तुम्ही जर रागावाल तर तो राग सूर्य मावळेपर्यंतच ठेवा. सूर्य मावळल्याच्या नंतर तो राग काय करा? सोडून द्या. या प्रश्नाचं उत्तर कोणी देईल का? का बरं देवाने सांगितलं की सूर्य मावळेपर्यंतच राग ठेवा म्हणून? संगीता बोला बरं. आवाज येतो का? दीपाली सूर्य मावळतोच का? नव्या दिवसात सुरुवात नवीन करा. सांगा बरं कोणीतरी. दिवस आजचं दुखणं आजच्या पुरतच असं देवाने म्हटलेलं. म्हणजे रोजचा दिवस आपल्यासाठी नवा असणार त्यासाठी. बरं, अजून कोणाला काही उत्तर द्यायचं आहे की संध्याकाळपर्यंतच सूर्य मावळेपर्यंतच राग ठेवा आणि विसरून जा असं का म्हटलं? परत बोला कोणीतरी. इतके दिवस झाले अभ्यासात असता आणि जरा डोकं लावा, डोकं स्थिर ठेवा. चुकलं तरी चालेल, मी तुम्हाला व्यवस्थित शिकवतो. सांगा पटापट. सूर्य मावळेपर्यंतच राग ठेवा असा येशू काय बोलला? सूर्य मावळेपर्यंतच राग ठेवा असा येशू का बोलला?
कशामुळे बोलला? कविता, रुपाली, छाया, परमेश्वराने 7 दिवस काम केलं, सृष्टी तयार केली आणि संध्याकाळपर्यंत पहिला दिवस त्यांनी गृहीत धरला. म्हणजे पहिल्या दिवशी तो पवित्र केला दिवस, म्हणून संध्याकाळ होईपर्यंत. ओके. अजून कोणी आहे का सांगणारे? 3 व्यक्तीचं उत्तर मला हवं आहे. कारण देव म्हणतो की एकमेकाला क्षमा करा. एकमेकाला क्षमा करा नाही. माझा प्रश्न काय आहे रुपाली समजून घे, की रागावा परंतु सूर्य मावळू देऊ नका. तेच तर मग म्हणजे विसरून जा. हा, राघवापर्यंत सूर्य मावळू देऊ नका. म्हणजे परमेश्वराने 7 दिवस रोज एक दिवस निर्माण केलेला आहे आणि पहिला दिवस निर्माण केला तेव्हा तो उत्तम झाला. परत दुसरा दिवस निर्माण केला तोही उत्तम झाला असं त्याने म्हटलेलं आहे. अशा प्रकारे 7 दिवस निर्माण केलेले आहेत. म्हणून त्याने म्हटलेलं आहे की सूर्य मावळेपर्यंत तुमचा राग, सूर्य मावळेच्या आधी तुमचा राग तुम्ही घालवा असं परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही 3 ते 4 जणांनी उत्तर दिलं, ते सगळ्याचे सगळं उत्तर जे आहेत ते मला पटलेलं नाही. मेरी मागण्यासाठी राहून म्हणून दिवस माळवण्या अगोदर काय म्हटलं? कदाचित आपण दुसऱ्या दिवशी राहू न राहू क्षमा मागण्याकरता म्हणून त्याच दिवशी त्यांना क्षमा मागा. जवळ आल्यापर्यंत थोडं मागं पुढं होत आहे. ओके 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 ओके. आपला वेळ वाया जात आहे. विजया, मला असं वाटतंय की रोज परमेश्वर क्षमा करायला शिकवते. ज्या वचनाप्रमाणे की 7च्या 70 वेळा क्षमा करायला लावलं, त्या वचनाप्रमाणे आपल्याला रोज क्षमा केली पाहिजे असं. कारण येशूनं पण वधस्तंभावर आपल्याला क्षमा, म्हणजे ही मुलं काय करतात ते ह्यांना माहित नाही असं म्हणजे म्हटलं. त्याच्यामुळे आपल्याला रोज क्षमा करायला परमेश्वर शिकवते असं मला वाटतंय. ओके ओके. विजया, आवाज येतो का माझा? मोबाईल जवळ घे. आज तुम्ही टार्गेट आहात आमचे बरं का. मग पता नाही उद्यापासून क्लासला बसता की नाही. प्रगटीकरण 3रा अध्याय वचन 3 वाचा. प्रगटी 3 आणि वचन 3 वाचा. फास्ट. म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच करणार नाही. हे या प्रश्नाचं उत्तर आहे की रात्रीच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होणार. आजच्या रात्री येते की उद्याच्या रात्री येते की परवाच्या रात्री येते माहिती नाही. बरोबर आहे का पास्टर साहेब? कारण येशू काय म्हटला, जसा रात्री चोर येतो तसा मी येणार. बरोबर आहे ना? मग जसा रात्री चोर येतो तसा येतो. आणि म्हणून सूर्य मावळेपर्यंत आपल्या अंतःकरणात कोणाबद्दल राग का नाही ठेवायचा? कारण जर त्या रात्री जर आपल्या मनात राग, क्रोध, गलबला असेल आणि त्याच रात्री जर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईल तर दोघे बाजीवरती झोपलेले आहेत, एक उचलल्या जाईल एक नाही. दोघे दळण दळत आहे, एक उचलल्या जाईल एक नाही. दोघे रानात काम करत आहे, एक उचलल्या जाईल एक नाही. आणि म्हणून सूर्य मावळण्याच्या नंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं एक चोरासारखं आहे. म्हणून तू कसं वचन ऐकलं याची आठवण कर, ते वचन जतन कर आणि पश्चाताप कर. कारण जसा रात्री चोर येतो तसा मी येतो. आणि मग माझं आणि समजा उदाहरणार्थ माझं आणि दीपालीचे भांडणं झाले, आम्ही मित्र म्हणून भांडलो आणि भांडणामध्ये मी पण तिला क्षमा केली नाही आणि तिने पण मला क्षमा केलेली नाही. आणि त्याच रात्री जर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं झालं
मग दीपाली स्वर्गात जाणार का? जाणार का? नाही नाही अमर स्वर्गात जाणार का? नाही नाही. का नाही जाणार? कारण आम्ही एकमेकांना क्षमा मागितली नाही नाही आणि आम्ही तसंच झोपलो. म्हणून बायबल सांगते की तुम्ही रागावा परंतु सूर्य मावळण्याच्या वेळी क्षमापण करा. पण मैत्री तोडू नका बरं का. हो ख्रिस्ती लोक हो मैत्री तोडू मैत्री तोडू नका. नातेवाईक तुटलेले परवडले परंतु देवाचा माणूस हा आपल्यासाठी खूप आशीर्वादित असतो. बरोबर आहे का विजय? आणि देवाचा माणूस हा आपल्यासाठी फार आशीर्वादित व्यक्ती असतो आणि म्हणून रागावा परंतु सूर्य मावळेपर्यंत राग ठेवा आणि त्यानंतर त्यांना क्षमा करा आणि एकमेकाशी लबाडी करणं सोडून द्या. एकमेकाशी लबाडी करणं काय करा? सोडून द्या. कारण लबाडीची आवड धरणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. परत एक शेवटचं वचन योहानाचं पहिलं पत्र अध्याय 1. योहानाचं पहिलं पत्र अध्याय 1 आणि वचन 21, 22 आणि 23. योहानाचं पहिलं पत्र अध्याय 1 वचन आपलं अध्याय 1 आणि नाही योहानाचं पहिलं पत्र अध्याय 2 वचन 21 ते 23. कोणाला सापडलं का? मी वाचू? वाचतो मी. हा वाचा. योहानाचं पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि 21 ते 23 पर्यंत आपण वाचूया. तुम्हाला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हाला लिहिले असे नाही. तुम्हाला ते कळते म्हणून आणि कोणतीही लबाडी सत्यापासून नाही म्हणून लिहिले आहे. येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्त विरोधी आहे. जो कोणी पुत्राला नाकारतो त्याला पिता लाभला नाही. आता या ठिकाणी काय आहे? तुम्हाला सत्य कळत नाही म्हणून मला तुम्हाला या गोष्टी लिहावं वाटते असं इथं लिहिलेलं आहे. तुम्हाला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हाला या गोष्टी लिहितो आणि कोणतीही लबाडी सत्यापासून नाही हे लिहित आहे. म्हणजे या ठिकाणी प्रगटीकरण लिहिणारा योहान हा जेव्हा पत्र लिहितो, मोबाईल म्यूट करा बरं, कोणाचा राहिला का? मोबाईल म्यूट करून घ्या. आता या ठिकाणी पात्मा नावाच्या बेटावर असताना ज्याला प्रगटीकरण झालं तोच व्यक्ती योहानाला पत्र, योहान जो आहे तो पत्र लिहिताना काय म्हणतो की तुम्हाला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हाला लिहित आहे. असे नाही तर तुम्हाला ते सत्य कळते आणि कोणती लबाडी सत्यापासून नाही म्हणून मी हे लिहित आहे. येशू ख्रिस्त हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? लबाड व्यक्ती कोणता आहे? की जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो आणि आपलेच विचार पुढे मांडतो तो लबाड आहे. आणि जो व्यक्ती सत्यापासून दूर जातो, सत्याचा नकार करतो, तो व्यक्ती जो आहे तो लबाड आहे. आणि असले लबाड लोकांना परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. कारण जिथं सत्य आहे तिथं लबाडी नाही आहे, तिथे सत्यच आहे. आणि जिथं असत्य आहे तिथं सर्व प्रकारची लबाडी आहे. आणि याला म्हणतात ख्रिस्त विरोधक. आणि ख्रिस्त विरोधक हा लबाड आहे. तो वेगवेगळ्या प्रकारचं सोंग घेऊन येणारा आहे, तो वेगवेगळ्या प्रकारचं रूप घेऊन येणार आहे.
तो वेगवेगळ्या प्रकारचं मी ख्रिस्त आहे, मी पाळक आहे, मी चमत्कार करणारा आहे, अशा प्रकारचे करून येतो. आणि तो लबाड आहे. आणि ज्याने ख्रिस्ताचा नकार केला असल्या लबाड लोकांपासून आपल्याला दूर राहायला सांगितलं. पण आपले मित्र कोण आहे जास्त? ख्रिस्ती लोक कमी आणि बाकीचे जास्त आहेत. बरोबर आहे का पास्टर साहेब? कारण आपले लोक जे आहेत ना ते ख्रिस्ती विश्वासी कमी आणि बाकीचे जास्त आहे. आमच्या घरच्या पण बायांना काही शॉपिंग करायचं असलं का शेजारच्या बाईला घेऊन जातात आणि ती शेजारची बाई रस्त्याने जाताना जिथं जिथं मंदिर भेटल तिथं तिथं ती नमस्कार करत चालते. परंतु ख्रिस्ती लोकांनी, महिलांनी ख्रिस्ती महिलांसोबतच आपलं नातं ठेवावं. कारण स्तोत्रकर्ता सांगतो की धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, निंदकाच्या बैठकीत बसत नाही, पापी जनाच्या सभेत उभा राहत नाही, तर परमेश्वराच्या सानिध्यात राहतो. आणि म्हणून ज्याच्यापासून सत्य नाही तो लबाड आहे. ज्याला पिता लाभला त्याला जीवन लाभलं आणि ज्याला पिता लाभला नाही त्याला जीवन लाभलं नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लिहिण्यात आलेल्या आहेत. लबाडीबद्दल जुन्या करारात एक वचन फार सुंदर आहे. जर तुमच्याकडे बायबल असेल तर इर्म्याचं पुस्तक अध्याय 8 आणि वचन 8 आणि 9 आपण वाचन करूया. इर्म्याचं पुस्तक अध्याय 8 आणि वचन 8 आणि 9. आम्ही सुज्ञ आहोत, परमेश्वराचं नियमशास्त्र आमच्या जवळ आहे असे तुम्ही कसे म्हणता? बघा, नीट लक्ष द्या बरं का. आम्ही सुज्ञ आहोत म्हणजे सुशिक्षित आहोत, परमेश्वराचं नियमशास्त्र आमच्या जवळ आहे असे तुम्ही कसे म्हणता? परंतु पहा, लेखकांच्या लबाड लेखनीने ते खास खोटे लिहिले आहे. शहाणे लज्जित होतात, त्यांची त्रेता उडून ते पकडले जातात. पहा, परमेश्वराचं वचन ते धिक्कारतात, त्यांच्यात शहाणपण कुठून येणार? या ठिकाणी बायबल आम्हाला काय शिकवते? आम्ही सुज्ञ आहोत, आम्हाला नियमशास्त्राची माहिती आहे असे तुम्ही कसे म्हणता? कारण लिहिणाऱ्याने बरं का काही गोष्टी जर लबाडीच्या लिहिलेल्या असेल आणि खोट्या लिहिलेल्या असेल तर तेच आम्हाला सत्य आहे असे म्हणतात. म्हणजे जगातले लोक काय म्हणतात? ब्रह्म म्हणजे जगाचा निर्माण करता, विष्णू म्हणजे मानवाचा निर्माण करता आणि महेश म्हणजे मेलेल्यांना सार्वकालिक जीवन देणारा. म्हणतात की नाही म्हणत? किती जन्म घेतात मनुष्य? जगातले लोक म्हणतात ना, आजा मेला आणि नातू झाला बाई आणि मला माहिती होतं हा वापस आला आणि म्हणून हाच मला त्रास देतो. म्हणजे पुनर्जन्म याच्यावर लोक विश्वास ठेवतात. आपला पुनर्जन्मावर विश्वास नाही तर आपला पुनरुत्थानावर विश्वास आहे. पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही तर आपला विश्वास पुनरुत्थानावर आहे. आणि म्हणून काही लोक खोट्या नाट्या गोष्टी लिहितात, खोट्या नाट्या गोष्टी सांगतात आणि त्यात आमच्यासाठी सत्य आहे अशा प्रकारची लबाडी करतात. आणि म्हणून बायबल सांगते, देवाचं वचन आम्हाला त्या लोकांना सांगते की ज्या गोष्टी खोट्या आहेत, लबाड आहेत, ते स्वतःला शहाणे समजतात, त्यांची त्रेता उडेल, ते पकडले जातील आणि परमेश्वराचं वचन धिक्कारतात. त्यांचं शहाणपण जे आहे ते लज्जित आणि फज्जित होते. आणि म्हणून खोटे सेवक, खोटे संदेष्टे, खोटे प्रचारक वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देतील आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. खोटे संदेष्टे, खोटे सेवक बोलताना खूप गोड बोलतील,
सांगताना खूप गोड सांगतील आणि सर्व काय करतील प्रियांनो, अशापासून तुम्ही सावध राहा. कारण सत्य देवाचा सेवक कसा ओळखायचा विजय? सत्य देवाचा सेवक, सत्य देवाचा सेवक कसा निवडायचा? येशूने काय म्हटलं? सत्य सेवकांना कसं निवडायचं, कसं ओळखायचं? चालत नाही, दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापजनाच्या मार्गात पावलं घालत नाही. नाही, कोणीतरी फळावरून म्हटलं. कोणी म्हटलं? मी सांगितलं. ओ, आमच्या मॅडम, धन्यवाद बरं का. त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखा. येशूने मत्तय 7 अध्याय आणि 15व्या वचनापासून सुरुवात केलेली आहे की मेंढपाळाच्या रूपामध्ये लांडगे शिरतात, गोड बोलतात, सुंदर प्रार्थना करतात, छान गाणे म्हणतात आणि अंतःकरणामध्ये ते क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखा. तर जो देवाचा सेवक देवाचं वचन मनापासून शिकवतो, जो देवाचा सेवक मनापासून देवाच्या वचनाची फोड करून शिक्षण देतो, जो देवाचा सेवक सुखादुःखात उभं राहून आपल्या प्रत्येक परिस्थितीत आपली काळजी घेतो, जो देवाचा सेवक प्रत्येक परिस्थितीमध्ये योग्य ते मार्गदर्शन करतो, असे उत्तम आणि चांगले सेवक त्यांच्या फळावरून ओळखायचे आहेत. हे लबाड, खोटे बोलणारे, ख्रिस्त विरोधक यांच्यापासून आपण सावध राहावं. कारण लबाड आणि लबाडीची आवड धरणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. ते स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार नाहीत. आणि म्हणून आपण कलसे 3:8-10 मध्ये पाहिलं की एकमेकाशी लबाडी करणं बंद करा. त्यानंतर इफिस 4:25-27 मध्ये पाहिलं की आपण रागावा, परंतु एकमेकाशी खोटं न बोलता, लबाडी न बोलता खरं बोला आणि संध्याकाळच्या वेळेस त्यांना क्षमा करा. आणि 1 योहान अध्याय 2:21-23 मध्ये आपण पाहिलं की जे खोटे बोलणारे, खोटे ख्रिस्ती आहेत, अशा लोकांपासून त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखा. म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. कारण प्रगटी 22 आणि वचन 15, लबाडीची आवड धरणारे यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. हे 6व्या नंबरचं पातक आहे. अतिशय डेंजर आणि अतिशय महाभयंकर पातक आहे. आणि लबाडीची आवड धरणारे स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. म्हणून चला आपले नेत्र बंद करा, देवाच्या हातात आपलं जीवन समर्पण करा. कळत न कळत आपल्याकडून काय लबाडी झाली का, काय पाप झालं का, काय कोणत्या गोष्टी आपल्यापासून चुकीच्या गोष्टी घडल्या का, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करा, प्रभूकडे पश्चाताप करा. देव तुमच्या अपराधांची क्षमा केल्याशिवाय राहणार नाही. मी विनंती करतो, दीपाली सर्वांसाठी प्रार्थना कर बाळा. आपण प्रार्थना करूया, प्रभूच्या सानिध्यामध्ये जाऊया. हालेलुया. धन्यवाद करतो परमेश्वर पिता, तुझ्या नावाला उंचावतो, मान थोडं देतो परमेश्वर पिता. प्रभू, ज्या लेकरांनी तुझं वचन आज ऐकलं परमेश्वर पिता, त्यांचा अंत करण्याचा ताबा तू घेतलास म्हणून धन्यवाद करतो परमेश्वर पिता. प्रभू, त्या सर्वांना प्रभू तुझं वचन कळालं यासाठी साईन मदत कर. जे लोक आज नवीन जॉईन झालेले परमेश्वर पिता, त्यांनाही तू साईन मदत कर परमेश्वर पिता, त्यांनाही चालव परमेश्वर. ज्या वचनांद्वारे तू आमच्याशी बोललास त्याबद्दल धन्यवाद करतो परमेश्वर पिता. प्रभू, आमच्या सर्व लेकरांना तुझ्या हातामध्ये घेतो परमेश्वर पिता. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, बाप्पा,
तुझे नाव पवित्र मानले जावे, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, तसेच तू आमच्यावर नाशरून शोध, परीक्षेत नकोस तर वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन.